दलित काही चुकत असलं तर आम्ही येतो मराठ्यांच्या बाजूने, मुसलमान चुकत असलं तर आम्ही येतो मराठ्यांच्या बाजूने. तुम्ही वाद निर्माण व्हावा म्हणून तिथं येऊन बसविणार म्हणजे मराठ्यांच्या अंगावर सगळ्या जाती घालायच्यात का? आधीच माझ्या मराठीवर लई कोपलेलीत लोक. तुम्ही पुतळा बसवला म्हणून तुम्हाला जर कोणी विरोध केला तर आम्ही तुमच्या सोबत येतो. पण पुतळ्याच्या आडून मराठ्याच्या विरोधात जाती घालायचं हे षड्यंत्र मी मात्र खपवून घेणार नाही. अजिबात नाही खपवून घेणार. आधीच तर मराठ्यावर लय वैरी आहेत. असं आम्हाला ना वैऱ्यापेक्षाही जास्त बघितलं जातं. आम्ही पाठपुरायला खंबीर आहेत. तुम्ही पुरे एक झाले तर आम्ही एकटेच 50% आहेत. ती वेळ आल्यावर त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. जितकं शांततेने न्यायचं तितकं शांततेने चाललेलं आहे. त्याचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही पुरे बी एक झाले तरी आम्ही एकटीच तेवढी आहे. ती बाजू ते तसलं भेडायचं नाही. ते घाबरायचं नाही, भेडायचं नाही आणि त्या मस्तीत कुणी जायचं बी नाही. त्याला आम्ही कच्चे नाही तेवढे. हे जीवन छत्रपतीसाठी अर्पण केलंय. आम्ही आमच्या समाजासाठी अर्पण केलंय. आम्ही मरायला सुद्धा तयार आहेत. ते टेन्शन नाही घ्यायचं. पण आपल्याला कळायला पाहिजे आपण कुठं करतोय. आपल्या समाजावर अन्याय झाला तर आम्ही येत. छत्रपतीवरती कुणी अपमान केला, अवमान केला आम्ही येत ना. पण तुम्ही जाणून बुजून कुठेतरी रात्रीच येणार जाणार, कुणाच्या मंदिरात बसून देणार, कुणाच्या कुठं बसून देणार. आम्हाला बोलायला तरी तोंड पाहिजे ना पुढच्याला. तुमची चूक आहे असं म्हणायला तर आम्हाला तोंड पाहिजे का नाही. तुम्ही उपस्थित कुठे नाही करून ठेवणार आणि फोन आम्हाला येणार मग या लवकर या लवकर. पण नाही जावा तर मराठा समाजाला वाटतं हे कमी येणार. जावा तर यांचा दंगल घालायचं षड्यंत्र आहे. मराठ्यांच्या अंगावरती